श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड. चला तर मग मी आज तुम्हाला शिवलिंगासमोर म्हणजे भाविक 3 टाळ्या का वाजवतात आणि काय आहे यामागील महत्त्व आणि शास्त्र आणि फायदे याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला तर मग फ्रेंड सुरुवात करते मी व्हिडिओला. आणि खरंच कारण शिवलिंगासमोर भरपूर भाविक 3 टाळ्या वाजवतात, पण आपण पण टाळ्या वाजवतो त्यांच्यासोबत. पण त्यामागील शास्त्रीय कारण काय आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं, पण तरी पण आपण वाजवतो. पण का वाजवतात, त्यामागील काय आहे तर ते सविस्तर सांगणार आहे मी. कारण सध्या ज्या महिन्याची म्हणजे शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे श्रावण महिना लवकरच येतोय. म्हणून हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाला खरंच अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या महिन्यात भगवान शंकरांची खरंच भक्तिभावाने पूजा, अभिषेक आणि जप आणि व्रत केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला श्रावण सोमवार पण पकडतात आणि म्हणजे भरपूर श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आपले जे शिवलिंग असतो त्याची भरपूर जण पूजा करतात शिवलिंगासमोर म्हणजे जाऊन, किंवा अभिषेक करणं, जप करणं भरपूर असं करतात. खरंच श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावण सोमवार शिवभक्ताने खरंच विशेषतः महत्त्व असतो. कारण या काळात तुम्ही अनेकदा पाहिले असेल किंवा शिवमंदिरात शिवलिंगाला जात जल अर्पण करतात. कारण भरपूर जण जल अर्पण करण्याव्यतिरिक्त भक्त 3 टाळ्याही वाजवतात. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की खरंच असा प्रत्येकालाच तुम्हाला प्रश्न पडलाय का 3 टाळ्या का वाजवतात? वाटला असेल प्रश्न तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण 3 टाळ्या का वाजवतात, असे करण्यामागील नेमके कारण काय, याचे खरं धार्मिक महत्त्व आणि फायदे काय आहेत तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप करू नका. तर मी सांगत आहे की शिवलिंगासमोर टाळ्या का वाजवल्या जातात. तर शिवलिंगासमोर टाळ्या, श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांचा समर्पित असल्याने हा महिना भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच भाविक मंदिरांना भेट देतात. तसे शिवलिंगाला जल अर्पण करतात आणि पूजाही करतात. सोमवारी विशेषतः शिवाची पूजा केली जाते. म्हणजे या काळात तुम्ही मंदिरात काही भक्तांना बघितलेलंच असेल की जे शिवलिंगासमोर टाळ्या वाजवताना पाहिलं असेल. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतोच की असे का केले जाते, किंवा यामागील काय श्रद्धा आहे, शिवलिंगासमोर टाळ्या वाजवल्याचे महत्त्व, फायदे आणि काय आहे काय शास्त्रीय कारण आहे, किंवा का वाजवतात. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये ध्वनींचा एक विशेष भूमिका आहे. कारण ध्वनी हा धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे ध्यान, मौन आणि समाधीचे देव मानले जातात. कारण या व्यतिरिक्त नटराजांच्या रूपात ते सृष्टीचे देवी, लय आणि ध्वनीचे अधिष्ठान देवता आहेत. अशा संदर्भात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये ध्वनी एक विशेष भूमिका बजावते. धार्मिक श्रद्धेनुसार आरतीच्या वेळी घंटा, शंख आणि टाळ्यांचा एकत्रित नाद एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करतो. शिव हे भक्तांचे मन एकाग्रता करण्यास उपयुक्त मानले जाते. कारण शिवलिंगासमोरच टाळ्या वाजवण्याचा उद्देश देवतेला जागृत करणे हा असून आपल्यामध्ये सुप्त असलेल्या भक्ती जागृत आहे. कारण सकारात्मक चिंतेने जागृत करणे हा आहे यामागील उद्देश. शास्त्रामध्ये 3 टाळ्या वाजवल्याचे नियम काय आहेत तर ज्योतिषशास्त्रामध्ये प्राचीन धर्मग्रंथामध्ये शिवलिंगासमोर किती वेळा टाळ्या वाजवण्यात याबद्दल कोणतीही स्पष्ट आणि अनिवार्य संख्या सांगितलेली नाही. कोणत्याही प्रमुख ग्रंथात हे सांगितले नाही की त्यामुळे पूजेदरम्यान टाळ्या वाजवणे ही एक भाविक परंपरा आहे. आणि अनिवार्य धार्मिक नियम आणि लोक परंपरेमध्ये 3 वेळा टाळ्या वाजवण्याचा हा समावेश आहे. जर मंदिरात किंवा परंपरेनुसार शांत मनाने ध्यान केले जात असेल तर त्याचा नियमानेच पालन करणे योग्य मानले जाते. कारण पूजा दरम्यान टाळ्या का वाजवल्या जातात हे खरं ज्योतिष स्पष्ट करतात की भारतीय सनातन परंपरेत टाळ्या वाजवणे हा केवळ सनातन
म्हणजे परंपरेतच टाळ्या वाजवणे हा केवळ उत्सुकता व्यक्त करण्याचा एक मार्ग नाही, कारण आरती, भजन आणि कीर्तन दरम्यान ही आनंद, भक्ती आणि म्हणजे ईश्वरामध्ये पूर्ण सहभागीचे प्रतीक मानले जाते. जेव्हा भक्त देवाची स्तुती गातात, टाळ्या वाजवतात, तेव्हा त्यांचे मन, वाणी आणि शरीर एकाच वेळी उपासनेचे म्हणजे मग्न होतात. म्हणूनच सामूहिक भजन आणि आरतीमध्ये टाळ्यांना विशेष महत्त्व दिलेले आहे. 3 टाळ्याचा अर्थ काय, म्हणजे पहिली टाळी म्हणजे कशाची आहे. आता 3 टाळ्याचा अर्थ काय आहे हा 3 टाळ्याचा अर्थ. तर पहिली टाळी म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार अहंकार, क्रोध आणि नकारात्मक विचार देवाच्या चरणी समर्पित करण्याची एक खूण असं आहे. आणि दुसरी टाळी म्हणजे भगवान शिवप्राप्ती, पूर्ण श्रद्धा आणि भक्ती म्हणजे आत्मसमर्पणाने प्रतीक मानले जाते. आणि तिसरी टाळी म्हणजे काय, की तुमच्या कुटुंबासाठी, सामाजिकसाठी म्हणजे समाजासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी सुख, शांती आणि कल्याणाची कामना आहे. तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी टाळ्या वाजवल्या तरी पूजेची फळ संख्येवरच नाही, तर भक्ती आणि भावनेवर अवलंबून असते. कारण शिवलिंगासमोर टाळी वाजवण्याचे फायदे म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगासमोर टाळ्या वाजवणे पूजा आणि आरतीच्या वेळी मनाची एकाग्रता वाढवते. यामुळेच म्हणजे भक्तीत उत्साह होता आणि सकारात्मक भावना निर्माण होतात. यामुळे सभोवतालतील एक म्हणजे सदुनी वातावरण निर्माण होण्याची मदत होते, कारण भक्तांच्या लक्षात भगवान शिवावर अधिक केंद्रित होतं. अशा प्रकारे असतात 3 टाळ्याचं महत्त्व. मी सविस्तर सांगितले आहे. 3 टाळ्याचं महत्त्व पण सांगितलं आहे, का वाजवतात ते पण सविस्तर सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि कोणाकोणाला माहिती होतं या 3 टाळ्याचं म्हणजे धार्मिक कारण कोणाला माहीत होतं ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला तर मग फ्रेंड, बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा, तब्येतीची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.